देशासहित राज्याची अशी अवस्था झाली आहे, सारं गाव मामाचं आणि एक नाही कामाचं. आज केंद्रात व राज्यात 80% पक्ष सत्तेत आहेत, आम्हीसुद्धा सत्तेत आहोत, परंतु 20% सुद्धा लोकांची कामं होत नाहीत. 20% सुद्धा प्रशासन कामं करत नाहीत. प्रशासन आणि शासन एका नाण्याच्या दोन बाजू असतात, त्यांनी मिळून जनतेचे प्रश्न सोडवायचे असतात. आंदोलनातून या देशाला स्वातंत्र्य मिळालं. आता आपण आंदोलन करून सत्तेत असतानासुद्धा लोकांना न्याय देण्याचं काम करू या तत्त्वाने रयत क्रांती संघटनेतर्फे 8 मागण्या घेऊन आम्ही आज 16 तारखेपासून 16 ऑगस्ट 2026पासून कानगाव येथील विठ्ठल मंदिरामध्ये आमरण उपोषण करणार आहोत. जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करत नाहीत तोपर्यंत आम्ही लढा चालू ठेवणार आहोत. तुम्ही सत्तेतील सहभागी पक्ष असून देखील तुमच्यावर आंदोलनाची वेळ का आली, काय सांगा? मी आत्ता म्हटल्याप्रमाणे आपण 80% सर्वच सत्तेत आहोत, पण 20% सुद्धा जनतेची कामं होत नाहीत. जनतेच्या कामं होण्यासाठी आम्ही सत्तेत असूनसुद्धा आंदोलन करत आहोत व करणार आहोत. पर्यावरण खातं गेली 10 वर्ष तुम्ही म्हणता सत्तेत आम्ही त्यांच्याबरोबर आहेत. पर्यावरण खातंही तुमच्याकडं होतं, स्थानिक प्रशासनही तुमचंच होतं. स्थानिक प्रशासनाने मग तुम्हाला पर्यावरणाची परमिशन देताना तुम्ही हा विचार केला नाही का हे प्रदूषण आपल्या शेतकरी बांधवांना होणार आहे? अगदी बरोबर आहे. स्थानिक NOC देताना त्याचा नियमच असा असतो की कायद्याचं उल्लंघन न होता, जनतेला त्रास न होता, लवादाची नियमाचे उल्लंघन न होता, नियमाच्या अटीच्या हमी ठेवून कुठल्याही उद्योगधंद्याला दाखला दिला असतो किंवा परवानगी दिली असते. परंतु होतं काय, आपल्या दुर्लक्षामुळं किंवा शासन प्रशासनातील अर्थपूर्ण संबंधामुळं सदर कंपन्या ह्या अन्याय करतात. तरी पण स्थानिकांनी व आम्हीसुद्धा त्यांना वेळोवेळी निवेदन दिलं, आंदोलनं केली ती, परंतु त्यांनी दाद दिली नाही. म्हणून आम्ही विद्यमान आमदार सदाभाऊ खोत साहेब यांच्या माध्यमातून हा मुद्दा सभागृहामध्ये मांडला. या सिमेंट कंपन्याच्या विषयावरती राज्याचे सभागृह 5 मिनटं चालले. तिथं पर्यावरण मंत्री पंकजाताई यांनी अंशतः प्रदूषण होत आहे याला मान्यता दिली, पण ते सिद्ध झालं. आणि त्यांनी सांगितलं की स्थानिक बॉडींनी त्याच्यावर लक्ष ठेवा. जर त्यांनी ऐकलं नाही तर आम्ही क्लोजर नोटीस काढू, बंदीची नोटीस काढू. आता जर निवेदन करून त्यांनी ऐकलं नाही तर आम्ही नक्कीच आंदोलक तरी असो, उद्या आम्ही सत्तेत आहोत, आम्ही क्लोजर नोटीस काढायला सरकारला भागच पाडणार. जलजीवनचा प्रश्न आहे. जलजीवनची जी कामं चालली शासनाची, तालुक्यामध्ये भरपूर फंडिंग पण झालं आहे जलजीवनचं, पण जलजीवनचं काम अजून कुठंच झालेलं दिसत नाही आहे. वास्तविक पाहता सत्ताधाऱ्यांनी आत्तापर्यंत ज्या मतं मिळवण्यासाठी ज्या घोषणा केल्या त्या घोषणामुळं आर्थिक बजेट ढासळलं आहे सरकारचं. एकतर राज्याचं तेवढं आर्थिक उत्पन्न नाही आहे, उत्पन्न नसतानासुद्धा मतं मिळवण्यासाठी यांनी लोकांना घोषणा केल्या आणि त्याच्यामुळं जे विकास कामं व्हायची होती त्याला पैसा शिल्लक राहिला नाही. यांनी जरी पाणी पुरवठा योजना दिल्या तरी तिजोरीत खडखडत असल्यामुळं ह्या योजना रखडल्या आहेत. बऱ्याच योजनाला केंद्र सरकार काही व राज्य सरकार काही पैसे देत असतं. कधी केंद्र सरकार देत नाही, कधी राज्य सरकार देत नाही. परंतु हा त्यांचा प्रश्न आहे. ते निवडून गेल्यात, ते सत्ता भोगत आहेत आणि जर त्यांना ते जमत नसेल तर त्यांनी सत्ता त्याग करावा. आम्ही बघू काय करायचं ते.